श्री स्वामी समर्थ. आपल्या सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून स्वागत. स्वामी महाराजांच्या कृपेने आपल्या सर्वांच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. आज आहे 13 फेब्रुवारी 2024 आणि आज आपण साजरी करणार आहोत माघी गणेश जयंती. बुद्धीची आणि ज्ञानाची देवता म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गणपती बाप्पांच्या पूजेशिवाय कोणतेही धार्मिक कार्य असो किंवा कोणतेही शुभ कार्य असो ते पूर्ण होत नाही. तर अशा या गणपती बाप्पांची माघ महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या चतुर्थी तिथीला जयंती आपण साजरी करत असतो. ही जयंती तिथी माघी चतुर्थी, विनायक चतुर्थी, गणेश चतुर्थी या नावानं देखील ओळखली जाते. तर या गणेश जयंतीला आपल्या घरामध्ये सुख समृद्धी टिकून राहावी, आपल्या घरामध्ये भरभराट व्हावी, आपल्यावरची सर्व संकट या विघ्नहर्त्याच्या कृपेने दूर व्हावीत, यासाठी या दिवशी अनेक उपाय, अनेक सेवा केल्या जातात. असाच एक साधा सोपा परंतु अत्यंत प्रभावी उपाय आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर हा उपाय आपल्याला माघी गणेश जयंतीच्या दिवशी म्हणजेच आजच्या रात्री आपल्याला कापुरासोबत 2 वस्तू जाळायच्या आहेत. या 2 वस्तू जाळल्यामुळं आपल्या मुलांच्या विवाहामध्ये येणारे अडथळे असतील, संतान प्राप्ती असेल, पुत्र प्राप्ती असेल, विघ्न असतील, बाधा असतील, नजर दोष असतील, ग्रहदोष असतील, वास्तुदोष असतील किंवा घरामध्ये पैसा अडका टिकत नसेल, घरामध्ये कलह, वादविवाद, सतत भांडणं होत असतील, पती-पत्नीमध्ये वादविवाद असतील, तर ते सर्व काही या उपायामुळे दूर होण्यास मदत होणार आहे. परंतु कोणताही उपाय करत असताना तो अगदी मनापासून आणि श्रद्धेने केला तरच त्याचं आपल्याला निश्चित फळ प्राप्त होत असतं. आणि म्हणूनच आपण हा जो उपाय आज जाणून घेणार आहोत तर तो अगदी साधा सोपा आहे परंतु अत्यंत प्रभावी आहे. परंतु करत असताना अगदी मनापासून तो आपल्याला करायचा आहे. आता हा उपाय करत असताना आईनं केला, वडिलांनी केला किंवा घरातील इतर व्यक्तीने केला तरी देखील चालेल. कोणीही केला तरी हा उपाय आपल्या कुटुंबासाठी आहे, आपल्या परिवारासाठी आहे, आपल्या परिवाराच्या सुखसमृद्धीसाठी हा उपाय आहे. तर आता आपण जाणून घेऊया हा उपाय कसा करायचा आहे. त्यापूर्वी चॅनलवर जे नवीन आहे त्याने चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून आपले असेच येणारे नवनवीन माहितीमय आणि भक्तिमय व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. तसेच व्हिडिओ पाहत असताना व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. तर आज आहे माघी गणेश जयंती. सकाळी लवकर उठून सर्वांनीच अंघोळीच्या पाण्यामध्ये चिमूटभर काळे तीळ, चिमूटभर हळद आणि थोडेसे खडे मीठ टाकून स्नान करायचं आहे. त्याचबरोबर घरातील सफाई करायची आहे. त्याचबरोबर फरशी पुसण्यासाठी जे आपण पाणी घेणार आहोत, तर त्या पाण्यामध्ये आपल्याला चिमूटभर हळद टाकायची आहे, गोमूत्र टाकायचं आहे आणि या पाण्याने आपल्या घरातील आपल्याला फरशी पुसायची आहे. ते पाणी आपल्याला एक आंब्याच्या पानाने आपल्या संपूर्ण घरामध्ये शिंपडायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला ही आपल्या घरातील फरशी पुसायची आहे, जेणेकरून आपल्या घरामध्ये जी नकारात्मकता पसरलेली असेल तर ती दूर होण्यास मदत होणार आहे. त्याचबरोबर आपल्याला या दिवशी गणपती बाप्पांना अभिषेक करायचा आहे. जर तुमच्याकडे जर धातूची मूर्ती असेल तरच हा अभिषेक करायचा आहे. अभिषेक करत असताना तुम्ही मधाने करू शकता, दुधाने करू शकता किंवा पाण्याने केला तरी देखील चालेल. त्याचबरोबर गणपती बाप्पांसोबतच आपल्याला माता लक्ष्मीची देखील विधिवत पूजा करायची आहे. माता लक्ष्मीला ज्या प्रिय असणाऱ्या वस्तू सर्व माता लक्ष्मीला अर्पण करायच्या आहेत. गणपती बाप्पांना प्रिय असणाऱ्या सर्व वस्तू गणपती बाप्पांना अर्पण करायच्या आहेत. त्याचबरोबर शक्यतो या दिवशी आपण लाल किंवा हिरव्या रंगाची वस्त्र परिधान करायची आहेत. गणपती बाप्पांना लाल आणि हिरवा रंग अतिशय प्रिय आहे आणि अशा रंगाचे जर कपडे परिधान करून जर गणपती बाप्पांची विधिवत पूजा केली तर गणपती बाप्पा आपल्यावर लवकर प्रसन्न होतात. त्याचबरोबर गणपती बाप्पांना आपण 21 दुर्वांची जुडी अर्पण करायची आहे, मोदक अर्पण करायचे आहेत, लाडू अर्पण करायचे आहेत. त्याचबरोबर त्यांना टिळा लावायचा आहे. त्या तसेच गणपती बाप्पांजवळ आपल्याला देशी गाईच्या तुपाचा दिवा लावायचा आहे. आता ही पूजा करत असताना गणपती बाप्पांसोबत माता लक्ष्मीची देखील आपल्याला पूजा करायची आहे. जर तुम्ही चौरंगावरती करणार असाल किंवा पाटावरती करणार असाल तरी देखील गणपती बाप्पांसोबत आपल्याला माता लक्ष्मीची देखील स्थापना करायची आहे आणि पूजा करायची आहे. त्याचबरोबर देशी गाईच्या तुपाचा दिवा लावत असताना शक्यतो तुम्हाला जर शक्य असेल तर कणकेचा किंवा मातीचा दिवा लावायचा आहे. तो जर नसेल तरी तुम्ही धातूचा लावू शकता. या दिव्यामध्ये आपल्याला 2 लवंगा टाकायच्या आहेत, भीमसेनी कापूर टाकायचा आहे आणि चिमूटभर हळद टाकायची आहे. त्याचबरोबर चिमूटभर पिवळी मोहरी देखील टाकायची आहे आणि असा हा दिवा आपल्याला प्रज्वलित करायचा आहे. आता हा जो दिवा आपण सकाळी गणपती बाप्पांजवळ, माता लक्ष्मीजवळ प्रज्वलित करू,
तर तो दिवसभर प्रज्वलित राहावा याची आपण विशेष काळजी घ्यायची आहे. हा दिवसभर विझू द्यायचा नाही, प्रज्वलित ठेवायचा आहे. त्याचबरोबर आपल्याला एक वेळा अथर्व शीर्षाचं पठण करायचं आहे. ओम गण गणपतये नमः या बीजमंत्राचा 108 वेळा जप करायचा आहे. आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण करण्यासाठी या विघ्नहर्त्याला, या गणपती बाप्पांना प्रार्थना करायची आहे. मग तुमच्या घरावर कितीही मोठं संकट असेल, कितीही मोठी अडचण असेल, तर ती सर्व दूर करण्यासाठी या गणपती बाप्पांना अगदी मनापासून आणि श्रद्धेने प्रार्थना करायची आहे. कोणतीही सेवा करत असताना ती मनापासून आणि श्रद्धेने केली तर त्याचं आपल्याला निश्चित फळ प्राप्त होत असतं. त्यानंतर या दिवशी आपल्याला काही सेवा देखील करायच्या आहेत. सेवा करत असताना आपल्या जवळच असणाऱ्या गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये जाऊन देखील तिथं देखील आपल्याला गणपती बाप्पांची विधिवत पूजा करायची आहे. मोदक अर्पण करायचे आहेत, दुर्वांच्या जुड्या अर्पण करायच्या आहेत. माता लक्ष्मीच्या मंदिरामध्ये जाऊन देखील माता लक्ष्मीची आपल्याला या दिवशी विधिवत पूजा करायची आहे. माता लक्ष्मीला प्रिय असणाऱ्या सर्व वस्तू इथं माता लक्ष्मीला अर्पण करायच्या आहेत. त्यानंतर या दिवशी आपण गोमातेची देखील अवश्य सेवा करायची आहे. गोमातेला हिरवा चारा खाऊ घालायचा आहे. त्याचबरोबर एक चपातीच खाऊ घालायची आहे. या चपातीवर आपल्याला मुठभर चण्याची डाळ ठेवायची आहे. त्याच्यावर आपल्याला एक गुळाचा खडा ठेवायचा आहे आणि त्याच्यावरती आपल्याला चिमूटभर हळद टाकायची आहे आणि ही चपाती आपल्या हाताने या गोमातेला अवश्य खाऊ घालायची आहे. त्याचबरोबर दिवसभर आपल्याला गणपती बाप्पांचं नामस्मरण करायचं आहे. लक्ष्मीचं नामस्मरण करायचं आहे. आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण करण्यासाठी या विघ्नहर्त्याला माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे. माता लक्ष्मीच्या कृपेने आपल्यावरची सर्व संकट, दारिद्र्य दूर होण्यास मदत होणार आहे. त्याचबरोबर गणपती बाप्पांच्या कृपेने आपल्या जीवनामध्ये जी काही विघ्न असतील, अडचणी असतील, आपल्या मुलांच्या बाबतीत असतील, पतीच्या बाबतीत असतील, घराच्या बाबतीत असतील, तर ती सर्व काही दूर होण्यास मदत होणार आहे. तर अशा प्रकारे आपल्याला दिवसभर ह्या सेवा करायच्या आहेत. गणपती बाप्पाचं, माता लक्ष्मीचं नामस्मरण करायचं आहे. तिन्ही सांजेच्या वेळेला आपल्याला तुळशी मातेची पूजा करायची आहे. तुळशी मातेजवळ देखील आपल्याला अशाच प्रकारे देशी गाईच्या तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे. यामध्ये देखील आपल्याला 2 लवंगाची, मुठभर हळद आणि 2 भीमसेनी कापराच्या वड्या टाकायच्या आहेत. भीमसेनी कापराच्या वड्याने लक्ष्मी माता आपल्या घराकडं आकर्षित होते आणि तिला आमंत्रित करण्यासाठी आपल्याला या 2 लवंगा आणि भीमसेनी कापराच्या वड्या टाकायच्या आहेत. लवंग या माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहेत. त्यानंतर तुळशी मातेची पूजा झाल्यानंतर तुळशी मातेचा जर तुम्हाला एखादा मंत्र येत असेल तर तो म्हणायचा आहे. तुळशी मातेला 11 प्रदक्षिणा मारायच्या आहेत. दिवा प्रज्वलित करत असताना तुळशीला स्पर्श होणार नाही अशा प्रकारे दिवा प्रज्वलित करायचा आहे. त्यानंतर तुमचा जो मुख्य प्रवेशद्वार आहे, मुख्य दरवाजा आहे, तर तिथं देखील तुम्ही अशाच प्रकारचा दिवा प्रज्वलित करू शकता. हा दिवा प्रज्वलित करत असताना तुम्ही मातीचा किंवा कणकेचा दिवा अवश्य प्रज्वलित करायचा आहे. कोणतीही विशिष्ट तिथी असेल आणि या विशिष्ट तिथीला जर आपण काही उपाय, काही सेवा करत असो, तर त्यावेळेला जर तुम्ही अशा प्रकारे कणकेचा दिवा लावला किंवा मातीचा दिवा लावला, त्याचबरोबर मी सांगितल्याप्रमाणे या जर वस्तू टाकल्या, तर आपल्यावरती नक्कीच याचा परिणाम होतो. आपल्या कुटुंबामध्ये सुखशांती टिकून राहण्यासाठी याचा उपयोग होतो आणि आपल्यावरती जी संकट आहेत, तर ती दूर होण्यास यामुळे मदत होते. यासाठी काही विशिष्ट तिथींना आपण काही विशिष्ट सेवा, काही उपाय अवश्य करायचे आहेत. त्यानंतर आता आपल्याला देवघरातील देवांजवळ आपल्याला पुन्हा एकदा धूपदीप दाखवायचा आहे, आरती करायची आहे, गणपती बाप्पांची आरती करायची आहे. गणपती बाप्पांना पुन्हा एकदा मोदकाचा नैवेद्य अर्पण करायचा आहे, माता लक्ष्मीला नैवेद्य अर्पण करायचा आहे. त्यानंतर आपण जे देशी गाईचं तूप दिव्यामध्ये घातलेलं आहे, तर ते आणखी घालायचं आहे. त्यामध्ये आणखीन भीमसेनी कापराच्या वड्या घालायच्या आहेत, जेणेकरून या सुगंधानं लक्ष्मी माता आपल्या घराकडं आकर्षित होईल यासाठी. आता त्यानंतर आपल्याला जो हा उपाय करायचा आहे, तर तो उपाय करायचा आहे. आता हा उपाय करत असताना आपल्याला हा उपाय तिन्ही सांजेच्याच वेळेला करायचा आहे. या वेळेला माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये आगमन करण्याची वेळ असते आणि त्यावेळेला जर आपण काही जर उपाय अशा सेवा जर केल्या, तर माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होते आणि आपल्यावरती माता लक्ष्मीचा कृपाशीर्वाद राहतो. त्यासाठी आपण कधी कोणतीही सेवा करत असताना तिन्ही सांजेच्या वेळेला अवश्य करायची आहे. परंतु काही कारणास्तव तुम्हाला जर यावेळेत करणं शक्य जर झालं नाही, तर तुम्ही रात्री 10 वाजण्याच्या अगोदर हा उपाय अवश्य करायचा आहे. तर त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, तर भीमसेनी कापराच्या 4 ते 5 वड्या घ्यायच्या आहेत. त्याच्याबरोबर आपल्याला 2 वस्तू घ्यायच्या आहेत. तर त्यासाठी आपल्याला एक ओंजळवर पिवळी मोहरी घ्यायची आहे आणि त्याचबरोबर 2 लवंगा घ्यायच्या आहेत. 2 तमालपत्राची पानं घ्यायची आहेत. ती पानं कुठेही फाटलेली, किडलेली, तुटलेली नसावीत अशी तमालपत्राची आपल्याला 2 पानं घ्यायची आहेत. त्याच्याचबरोबर आपल्याला जे खडे मीठ आपल्या घरामध्ये असतं, तर ते खडे मीठ आपल्याला अगदी थोडंसं घ्यायचं आहे. कारण हे मीठ जळून जाणार नाही. त्यामुळे आपल्याला अगदी थोडंसं मीठ घ्यायचं आहे.
त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये एक तुरटीचा खडा देखील ठेवायचा आहे आणि या ज्या वस्तू आता मी सांगितलेल्या आहेत, तर त्याच्यावरती आपल्याला एक चिमूटभर पिवळी हळद घालायची आहे आणि हळद घातल्यानंतर या वस्तू आता ही प्लेटमध्ये आपल्याला सगळं घ्यायचे आहेत आणि ही प्लेट आपल्या उजव्या हातामध्ये घेऊन आपल्याला गणपती बाप्पांसमोर, माता लक्ष्मीसमोर बसायचं आहे. एक वेळा आपल्याला अथर्व शीर्षाचं पठण करायचं आहे. 108 वेळा आपल्याला ओम गण गणपते नमः या बीजमंत्राचा जप करायचा आहे. फलश्रुती म्हणायची आहे आणि या ज्या वस्तू आहेत, तर त्या वस्तू आपल्याला अभिमंत्रित करायच्या आहेत. त्यानंतर आपल्याला ह्या वस्तू हातात घेऊनच आपल्या ज्या काही इच्छा, मनोकामना असतील, गणपती बाप्पांकडं आपल्याला कोणतं जे साकडं घालायचं असेल, तर ते साकडं आपल्याला गणपती बाप्पांकडं घालायचं आहे. अगदी मनापासून प्रार्थना करायची आहे. ही मी जी सेवा करत आहे, हा उपाय करत आहे, तर हा उपाय पूर्णत्वास जाऊ दे. माझ्या मुलांच्या, माझ्या पतीच्या घराच्या प्रगतीमध्ये येणारे सर्व अडथळे दूर होऊ दे. माझ्या मुलांची, पतीची भरभराट होऊ दे. माझ्यावरची सर्व विघ्न दूर होऊ दे. मग मुलांच्या विवाहामध्ये येणारे अडथळे असतील किंवा संतान प्राप्तीमध्ये असतील, पुत्रप्राप्तीमध्ये घरामध्ये कोणते ना कोणते विषयावरून जर सतत कलह, भांडणं होत असतील किंवा एखाद्याने करणी बाधा केली असतील, ग्रहदोष असतील, वास्तुदोष असतील, तर ते सर्व दूर होऊ दे. जे काही तुमच्या मनामध्ये असेल, तर ते सगळे आपल्याला या मनापासून गणपती बाप्पांजवळ बोलून दाखवायचं आहे. आपल्या मनापासून जर केलेली सेवा असेल, तर त्याचं आपल्याला निश्चित फळ प्राप्त होत असतं. आणि त्यानंतर या ज्या वस्तू आहेत, तर त्याच ठिकाणी बसून आपल्याला या पेटवायच्या आहेत. पेटवून आपल्याला या वस्तूंनी या गणपती बाप्पांना ओवाळायचं आहे. ज्याप्रमाणे आपण देवांना आरती करतो, तर ओवाळतो, तर त्याप्रमाणे या गणपती बाप्पांना, माता लक्ष्मीला ओवाळायचं आहे. या वस्तू अभिमंत्रित केलेल्या आहेत आणि त्यानंतर आपल्या ज्या मनामध्ये काही इच्छा असतील, मनोकामना असतील, तर त्या बोलत-बोलत ही मी जी सेवा करत आहे, तर ही सेवा माझ्या घरासाठी आहे, तर ही माझ्या घरामध्ये जी नकारात्मकता पसरलेली आहे, जी माझ्या घरामध्ये वाईट शक्तीचा वावर आहे, जे काही तुमच्या मनामध्ये आहे किंवा घरामध्ये जर आजारपण असेल, तर ते सर्व दूर होण्यासाठी आपल्याला मनामध्ये प्रार्थना करायची आहे आणि ह्या ज्या वस्तू आहेत, तर त्या जाळून आपल्या संपूर्ण घरामध्ये याचा धूर आपल्याला करायचा आहे. अजून तुम्हाला याच्यामध्ये जर भीमसेनी कापराच्या वड्या टाकायच्या असतील, तर त्या देखील तुम्ही टाकू शकता. जेणेकरून आपल्या या भीमसेनी कापराच्या सुगंधानं लक्ष्मी माता आपल्या घराकडं आकर्षित होईल आणि आपल्या घरामध्ये जे काही दोष असतील, दारिद्र्य असेल, तर ते सर्व मातेच्या कृपेने दूर होण्यास मदत होईल. त्यासाठी आपल्याला यामध्ये अधिकाधिक भीमसेनी कापराच्या वड्या टाकत राहायचं आहे आणि त्यानंतर जास्तीत जास्त याचा धूर आपल्या घरामध्ये करायचा आहे. या ज्या वस्तू आपण ज्या घेतलेल्या आहेत, तर त्या आपल्या घरामध्ये जी नकारात्मकता पसरलेली असेल, तर ते दूर करण्याचं या काम करत असतात. त्याचबरोबर या वस्तू आपण फिरवत असताना ज्या ठिकाणाहून आपल्या घरामध्ये नकारात्मकता प्रवेश करते, तर त्या ठिकाणी आपल्याला या वस्तूंचा धूर जाईल, अशा प्रकारे आपल्याला फिरवायचा आहे. त्याचबरोबर हा उपाय करत असताना आपले दरवाजे, खिडकी उघड्या ठेवायचे आहेत, जेणेकरून आपल्या घरातील नकारात्मकता घराबाहेर जाईल आणि माता लक्ष्मीचं आगमन आपल्या घरामध्ये होईल. आपल्यावरची सर्व संकट, विघ्न दूर होण्यास मदत होईल. अगदी साधा, सोपा परंतु अत्यंत प्रभावी उपाय आहे. आता हा उपाय तुम्ही फक्त या मागी गणेश जयंतीला नाही करायचा, तर प्रत्येक विशिष्ट तिथीला करायचा आहे. म्हणजेच संकष्टी चतुर्थी असेल, एकादशी असेल, अमावास्या असेल, पौर्णिमा असेल किंवा शनिवार असेल, असे जे काही वार असतात, तर त्या वारी आपल्याला हा उपाय करायचा आहे. जेणेकरून या वाराची जी देवता असेल, तर त्या देवतेच्या कृपेने आपल्यावरची सर्व संकट विघ्न दूर होण्यास मदत होणार आहे. तर अशा प्रकारे आपल्याची ही माहिती, आजचा हा व्हिडिओ इथंच थांबवते. ही माहिती, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून जरूर कळवा. जर तुमच्या काही समस्या असतील, अडचणी असतील, तर त्या देखील तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता. माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.